एका महिलेच्या सततच्या डोकेदुखीचं रूपांतर ब्रेन ट्यूमर मध्ये झालंय, पण एका स्मार्ट वॉचने त्या महिलेचं आयुष्य वाचवलं। ऐकून थक्क झालात ना? पण ही खरी कहाणी आहे। काय, कसं, कुठे आणि कधी झालं, सगळा विषय जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर ही गोष्ट आहे अमेरिकेतल्या सॅम ॲडम्स यांची। वय वर्ष 57। त्यांच्या जीवनात खूप मोठ्या संकटांचा काळ सुरू होता। वडिलांचं निधन, पाळीव प्राणी गमावला, विवाहही तुटला, तणाव, डिप्रेशन आणि रिकामपण त्यांच्या आयुष्याचा भाग झाले। 2022 मध्ये त्या कोस्टा रिका इथे गेल्या। ब्रीथ वर्क, मेडिटेशन आणि योगा या सगळ्यांमधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न त्या करत होत्या। सुरुवातीला त्यांना वाटलं हळूहळू सगळं काही ठीक होईल, पण इथूनच त्यांच्या आयुष्याने एक अनपेक्षित वळण घेतलं। सॅम यांना सतत डोकेदुखी जाणवू लागली, एनर्जी कमी होऊ लागली आणि एका दिवशी त्यांच्या हातातल्या स्मार्ट वॉचने सतत अलर्ट देणं सुरू केलं। काय होतं ते अलर्ट? तुमची हार्ट रेट खूपच जास्त कमी झाली आहे। पण ती फारशी घाबरली नाही। त्यांना वाटलं स्ट्रेसमुळे असेल किंवा झोप न झाल्यामुळे होत असेल, पण वॉचने पुन्हा पुन्हा इशारा दिला। मग त्या जवळच्या लॅबमध्ये गेल्या। तिथे त्यांनी ब्लड प्रेशर चेक केलं। रीडिंग बरोबर नव्हतं, म्हणूनच त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेचच हॉस्पिटलमध्ये जा। हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना चेक केलं। त्यांच्या ECG मध्ये कार्डियाक इक्टोपी दिसत होती। कार्डियाक इक्टोपी म्हणजे काय? हृदयाचे ठोके अनियमित होणं। डॉक्टरांनी पुढे त्यांचं CT स्कॅन केलं आणि इथेच एक धक्कादायक सत्य उघड झालं। त्यांच्या मेंदूमध्ये ट्यूमर होता। डॉक्टरांनी सांगितलं हा ट्यूमर अशा जागी आहे जिथे ऑपरेशन करणं अतिशय धोकादायक आहे। सॅमला विश्वासच बसला नाही। महिने त्या जी डोकेदुखी सहन करत होत्या, जो थकवा त्या अनुभवत होत्या, तो ताणामुळे नाही तर मेंदूतील ट्यूमरमुळे होता। डॉक्टरांनी तिला सांगितलं की शस्त्रक्रिया धोकादायक आहे, त्यामुळे तो ट्यूमर तसाच ठेवावा लागणार आहे। त्यामुळे तिला आता आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या। थकवा, वजन वाढ, नेहमी गार वाटणं, स्कॅन अँझायटी म्हणजेच प्रत्येक MRI स्कॅनच्या आधी व नंतर वाटणारी भीती। पण सॅम हार मानणारी नव्हती। तिला कळालं की आयुष्य अजून संपलेलं नाही। तिने ब्रीथ वर्क फॅसिलिटेटर आणि लाईफ कोच म्हणून काम करायला सुरुवात केली, जेणेकरून तिच्यासारख्या अडचणीत असलेल्या लोकांना आधार देता येईल। ही कथा आपल्याला काय शिकवते ते जाणून घेऊयात। शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका। सतत डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता हे कधी-कधी गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं। तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा। स्मार्ट वॉच असेल, फिटनेस बँड्स असतील, हेल्थचे ॲप्स असतील, हे फक्त फॅशन नाहीये, कधी-कधी जीवन वाचवणारे अलार्म सुद्धा असू शकतात। लवकर निदान, मोठा फायदा। सॅम वेळेवर डॉक्टरांकडे गेली म्हणून आज ती जिवंत आहे। त्यामुळे लवकर निदान होणं अतिशय गरजेचं आहे। मित्रांनो, सॅम ॲडम्सची ही कथा प्रेरणादायी तर आहेच, पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता या गोष्टी आपल्याला नेहमीच होतात। आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही। हे तर ताणामुळे असेल किंवा झोप कमी झाली म्हणून असेल, असं म्हणून आपण पुढे चालत राहतो। पण कधी-कधी शरीराचे हे छोटे छोटे संकेत मोठ्या संकटांची चाहूल आपल्याला देत असतात। त्यामुळे कुठलाही गंभीर आजार होऊ नये, त्यामुळे आधीच काळजी घेतलेली काय वाईट आहे? आपल्याला घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? कमेंट करून आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।